नमस्ते, मी सपना ठाकरे, फाउंडर अँड डिरेक्टर ऑफ पुणे बिझनेस क्लब सहयोग वेंचर्स. आपल्या सहयोग क्विक बसमध्ये आज आपल्याबरोबर खबाटपूर्ण या आगामी बहुचर्चित आणि जबरदस्त असं काहीतरी वेगळा असलेला जो चित्रपट आहे त्याचे कलाकार आणि प्रोड्युसर जर बसलेले आहेत. सो आपण क्विकली त्यांच्याशी काही इंटरॅक्शन करणार आहोत आणि यातून तुम्हाला अनेक रहस्यांचा पेलरा नक्की होतोय की नाही होतंय हे तुम्ही सांगायचं आहे. सो नमस्ते सर. नमस्कार. सो सर मी तुम्हाला मी विचारेन Thanks. की तुम्ही आतापर्यंत खूप छान असे वेगळे मस्त रोल केले, पण मग खबाटपूर्णचा आम्ही करताना तो का करायचा आहे असं मला वाटलं. पहिली गोष्ट म्हणजे की जेव्हा कबाटकुंड हा चित्रपट माझ्याकडे होऊन लागतो, काही ज्यांनी माझ्याकडे त्याची संकल्पना मांडली तर तो होता माझा सर्वात जवळचा मित्र प्रीतम मिस्त्रीक आहे. तो या चित्रपटाचा कबाटकुंड चित्रपटाचा डिरेक्टर आहे. सो त्यांनी मला सांगितलं की दादा आपण पहिल्यांदा मराठी युनिव्हर्स मराठी सिनेमॅटिक युनिव्हर्स पहिल्यांदा आपण आणतोय. सो कबाटकुंड त्याचा एक विकास होणार आहे आणि तशीच त्याची शृंखला पुढे सुरू होणार आहे त्या देशात. म्हटलं की हा कन्सेप्ट एक चांगला होता. तर त्यांनी या चित्रपटाचे निर्माते तेजपाजी भेट सुरुवातीला एवढाच माणूस तो एकदम फोकस्ड वाटला. ते असतं की हा मनुष्य विशनरी आहे, फोकस्ड आहे आणि प्रोफेशनल आहे. आणि ते म्हणजे आमचे माझे प्रोड्युसर डॉक्टर रसिका नवसा. पण असं झालं की प्रोफेशनलिझम हे करता करता आता इमोजी चालू. त्या प्रत्येक वेळी ते आमच्याबरोबर असतात. प्रत्येक क्षणाला ते विश्वविचार त्या क्षणापासून ते आमच्या शेवटचे थांबवत किंवा आत्ता या क्षणापासून ते आमच्या सोयीच्या पावलेस. सो एक फार चांगली अशी टीम जेव्हा बोलत असेल तेव्हा आपल्याला एक इन्स्टिंक्ट ऑफ सांगायला असतं की हा प्रोजेक्ट नक्कीच चांगला आहे किंवा नक्कीच प्रोजेक्ट हिट होणार आहे. हा प्रोजेक्ट म्हणजे कबाटकुंड जो 19 जोडीला आपल्या जवळच्या थिएटरमध्ये फक्त थिएटरमध्ये रिलीज. आणि जे आमच्यासारखे तुमचे फॅन आहेत त्यांना तुम्ही एका वेगळ्या रूपात त्याच्यामध्ये दिसणार आहात का, हे काय सांगाल तुमच्या रोलविषयी? मी एवढं सांगू शकेन की जे किरदार मी जे तुमच्यासमोर मांडलेलं आहे किंवा जे कॅरेक्टर आहे ते आहे खंगरी या नावाचं कॅरेक्टर. खंगरी म्हणजे आतापर्यंत ज्या पर्वतावर कोणाचा पदस्पर्श झाला नाही असं ते हिमालयातील शिखर. सो याच नावानं लक्षात येईल तुमच्या की काय त्यातील आजूबाजूला गोष्टी घडणार आहेत. काही त्याचे ध्येय आहेत. सो ते ध्येय कसे गाठणार आहे, नाही गाठणार आहे किंवा ते ध्येय गाठण्यासाठी काय धडपड असणार ते म्हणजे कबाटकुंड. सो प्लीज तुम्ही फक्त थिएटरमध्ये हा जो खंगरी आहे त्या खंगरीला बघायला नक्की. येस. सो आतापर्यंत तुम्ही ज्या भूमिकांवर प्रेम केलं अशा जय मल्हारमधील खंडोबा, त्यानंतर हनुमान, या अशा वेगळ्या रोल नंतर आता खंगरी या भूमिकेत आपण सरांना बघणार आहोत. आणि नक्कीच बुक माय शोला बुक करा, प्रतिक्रिया द्या, रेटिंग द्या आणि 19 जूनला नक्की चित्रपट बघा. सो आता आपण क्विक बजमध्ये क्विकली क्वेश्चन विचारणार आहोत. आज आपल्याबरोबर असलेल्या ब्युटिफुल, गॉर्जस आणि लोकप्रिय अशा वैष्णवी कल्याणकर यांना नमस्ते. नमस्कार. सो तुमची भूमिका यामध्ये अशी लेयर्ड भूमिका वाटते, तर त्याविषयी काय सांगाल? ही भूमिका ॲक्च्युली खूपच म्हणजे आत्तापर्यंत मी जेवढी कामं केली आहेत किंवा जे जे कॅरेक्टर्स केले आहेत त्याच्यापेक्षा खूप वेगळी आहे. कारण हे जे मालकिणीचं कॅरेक्टर आहे तसं मी याच्या आधी कुठेच केलेलं नाही आहे. सो हे माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होतं. कारण बऱ्याच नवीन गोष्टी होत्या त्यामध्ये. प्रोस्थेटिक खूप जास्त लेवलला होतं आणि कॅरेक्टरचे शेड्सही तसे होते. माझ्या कॅरेक्टरचे 2 पैलू आहेत. सो आपण जो प्रोमो बघितला ती मालकीण नाव आहे त्या कॅरेक्टरचं. तर थोडक्यात सांगायचं झालं तर ती आपल्याला एक दिसते की एक 18-19 वर्षाची मुलगी आहे जी प्रेग्नंट आहे आणि ती एकटी पडल्यासारखी वाटते. आणि जेव्हा तिला कोणाच्या तरी मदतीची गरज आहे तर तिथे कोणीच नाहीये. सो ती तिच्या बाळाला कसं प्रोटेक्ट करते, ती काय करते त्यासाठी. कारण प्रत्येक आईला आपलं बाळ सगळ्यात जास्त प्रिय असतं आणि त्याच्यासाठी ती काहीही करायला तयार असते. सो ती असं काय करते आणि पुढे सगळं स्टोरी बदलून जाते हे आपल्याला 19 जूनला बघायला खूप मजा येईल. आणि संवेदनशील वाटतं हे जे तुम्ही सांगितलं आता. तर ही अशी भूमिका करताना
एवढे दिग्गज कलाकारांबरोबर काम करताना तुम्हाला दडपण नाही जाणवलं का? जाणवलं ना, कारण सगळेच नवीन होते. पूर्ण सेटच नवीन होता. फक्त डी-ओ-पी सर जे आहेत, योगेश कोळी सर, त्यांच्यासोबत मी एक फिल्म केलेली. बाकी सगळे नवीन होते. हे ओळख होईपर्यंत ते दडपण असतं, की कोण कसं रिॲक्ट करेल किंवा कोणाचा स्वभाव कसा असेल, जो सीन करताना आपल्याला जर काही प्रॉब्लेम होत असेल. पण जशी ओळख झाली सगळ्यांशी, हळू-हळू मैत्री होत गेली आणि को ॲक्टर म्हणून सगळेच खूप छान आहेत आणि बरंच काही शिकायला सुद्धा मिळालं मला त्यांच्याकडून. आधी सर जरा टेन्शन मध्ये आले होते, दडपण कसलं, नंतर रिलॅक्स. दडपण असेल आता म्हणजे आता आमची खूप जास्त चांगली मैत्री, कारण आम्ही प्रमोशनसाठी सगळे एकत्र फिरतो आहे ना, सो जास्त ओळखायला लागलो एकमेकांना. सो एका महिलेने हा चित्रपट का बघितला पाहिजे, तुम्ही काय सांगाल? हे बघ, माझ्या हास्यामागे जिचे कष्ट आहेत, माझ्या यशामागे जिचा त्याग आहे, असं जर मला अनमोल काही भेट मिळाली असेल तर ती माझी आई आहे. आणि आईची ममता आपल्याला कशातच मोजता येत नाही. आणि त्या आईचं कॅरेक्टर करायची मला संधी मिळाली, त्यामुळे मला असं वाटतं प्रत्येक महिला त्या कॅरेक्टरला रिलेट करेल. कारण एक आईपण काय असतं, आईपणाची भावना काय असते, ही भावना मला या फिल्मने शिकवली. आणि मला असं वाटतं की नक्कीच प्रत्येक महिलेला ते कॅरेक्टर खूप प्रत्येक महिलेच्या काळजाला स्पर्श करणारं कॅरेक्टर ते आहे. त्यामुळे प्रत्येक महिलेने ही फिल्म बघावी. सो आपल्या सर्वांचे आवडते लाडके कॉमेडियन संदीप सर. सो संदीप सर, तुम्ही शक्यतो लोकांना हसवता, पण इथे तुम्हाला कॉमेडी बरोबर हॉरर किंवा सस्पेन्स हे करायचं होतं. मग तुमच्या भूमिकेसाठी आपल्या लेखक डिरेक्टर सरांनी तुम्हाला काही सूट दिली का? मी म्हटलं मला चित्रपटात घ्या, 10% तुम्हाला सूट. बघा, तुम्ही म्हणालात मी लोकांना हसवलं. मला प्रचंड आवडतं लोकांना दैनंदिन जीवनामध्ये हसवायला आवडतं. स्टेजवर, चित्रपटामध्ये, मालिकांमध्ये. मला कधी कधी असं वाटतं की माझा जन्मच लोकांना त्यांच्या दुःखातून बाहेर काढून त्यांना एंटरटेन करण्यासाठी झालाय, त्यांना हसवण्यासाठी झालेला आहे. पण घबाड कुंड हे माझ्या आयुष्यामध्ये वेगळं काहीतरी घेऊन आलेलं आहे. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात, हॉरर आहे, थ्रिलर आहे, ॲडव्हेंचर आहे, इमोशन आहे, ह्युमर आहे. ह्युमर एलिमेंट यावेळेस माझ्या वाट्याला कमी आलेला आहे आणि दिग्दर्शकांनी मला थोडंसं माझे हातपाय बांधून ठेवलेत ह्युमरसाठी. त्यासाठी मग त्यांनी कुशल बद्रिके आणि प्राजक्ता हे 2 हुकमी एक्के जे आहेत ते माझ्यासमोर ठेवलेले आहेत आणि त्यांनी असं चॅलेंज केलं की हे दोघं विनोद करतील, तुला विनोद करायचा नाहीये. त्यामुळे तोंड दाबून 25चा मार. पण भूमिका खूप वेगळी आहे नेहमीपेक्षा. कसं असतं की तुम्हाला जेव्हा आल्याडपल्याड चित्रपट जेव्हा आला होता त्याच्यामध्ये दिल्या नावाचं पात्र होतं, तेच दिल्या पात्र या चित्रपटामध्ये कंटिन्यू झालेलं आहे. म्हणून आपण फर्स्ट मराठी युनिव्हर्स हा जो शब्द ठिकठिकाणी वापरतोय तो त्यासाठी आहे की त्यातलं पात्र इकडे आलंय. आता पुढे जेव्हा अजून एक तयार होईल चित्रपट, तो तिसरा असेल, युनिव्हर्सचा तिसरा भाग असेल. त्यातलं एक पात्र समजा खंगरी आहे की ते कुठेतरी गेलंय आणि त्याच्या भोवतीचं सिच्युएशन निर्माण झाली आणि तो सिनेमा असेल. सो दिल्या नावाचं पात्र आणि त्याच्या भोवतीची ही गोष्ट आहे. आणि जेव्हा तुमच्या खांद्यावर चित्रपट असतो, म्हणजे दिल्या पात्र आल्याड पल्याड मध्ये साधारण 4-5व्या नंबरला यायचं खेळायला, 40 ओव्हर नंतर यायचं आणि त्यांनी 40 ओव्हर नंतर सेंचुरी काढली. यावेळेस वेगळी जबाबदारी अशी की चांगली बॅटिंग बघून ओपनिंग बॅट्समन मला पाठवलेलं आहे आणि स्कोअर मोठा आहे, तर चेस करायचं आहे. त्याच्यामुळे कसेही फटके मारून जमणार नाहीये, अत्यंत स्टेडी राहून खेळायचं आहे. डिरेक्टरनी ते सांगितल्यामुळे मी अतिशय शांतपणे भूमिकेला न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. आणि हा फॅमिली मॅन आहे. आणि सिनेमा सुद्धा हॉरर थ्रिलर जॉनर जरी असेल ना, तरी मला इथे आवर्जून सांगावं असं वाटेल की ही फिल्म सिनेमॅटिक एक्सपिरियन्स आहे. म्हणजे तुम्ही थिएटरमध्ये जाऊन त्या मोठ्या पडद्यावर तो साऊंड इफेक्ट, ते इफेक्ट म्हणजे बघून आणि ऐकून तो चित्रपट बघायचा आहे. आणि दुसरं म्हणजे ही कम्प्लीट फॅमिली एंटरटेनमेंट. म्हणजे तुम्ही सहकुटुंब सहपरिवार जाऊन ही फिल्म एन्जॉय करू शकता. तुम्ही एकदा गेला की तुम्ही परत परत तो अनुभव घेण्यासाठी चित्रपटगृहात जाल, याची मला 100% खात्री आहे. ग्रेट.
आणि ऑलरेडी अल्लाड पडल्या खूप कमाल चालला होता हो. आणि ज्यांनी तो पाहिलाय त्यांना तर ही पर्वणीच आहे, पण ज्यांनी नाही पाहिला त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी जबरदस्त येत आहे. येस, नक्कीच. आणि सर आपण असं धरूयात की यांनी सरांनी सिरियस भूमिका, मॅम एंटरटेनर आणि तुम्ही कॉमेडी, तर या सगळ्यांमधून, या एंटायर एक्सपिरियन्समधून, शूटिंगमधून तुम्हाला असा एखादा अविस्मरणीय क्षण किंवा प्रसंग शेअर करावासा वाटतोय का? अगदीच. म्हणजे लोकांना सिनेमा बघताना लोक एन्जॉय करत असतात, परंतु तो सिनेमा बनवण्यासाठीचे जे एफर्ट्स असतात सगळ्यांचेच, फक्त ऍक्टर दिसतो, बाकीची लोक मागे उभी असतात तुमच्या. टेक्निकली स्वॉट दादापासून ते निर्मात्यापर्यंत ती लोक पडद्यावर येत नाहीत, नट पडद्यावर येतात, त्याच्यामुळे बाकीच्यांचे कष्ट आपल्याला दिसत नाहीत. पण मी नेहमी म्हणतो की एका नटाला प्रकाश झोतात आणण्यासाठी मागे हजारो हात काम करत असतात. तर सगळ्यांचेच एफर्ट्स आहेत. मला पर्सनली विचाराल ऍक्टर म्हणून तर अंडर वॉटर सिक्वेन्स मी पहिल्यांदा केलाय, आणि तोही एका छोट्या मुलीबरोबर, जिचं वय 8-9 वर्षाची मुलगी आहे, तिच्या सोबत पाण्यामधले फाईट सिक्वेन्स तिला वाचवायचा आहे. हा जो अख्खा सिक्वेन्स आहे, विहिरीमधले सुद्धा तिच्याबरोबर तिला वाचवण्यासाठीचे जे प्रसंग आहेत ते माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होते, कारण मला ती व्यवस्थित आहे ना, ती घाबरत नाहीये ना, हे बघायचं होतं. कारण तिला आवड निर्माण झाली पाहिजे या क्षेत्राची, ही जबाबदारी आमच्या सगळ्यांची. त्याच्यामुळे मला अंडर वॉटर सिक्वेन्सेस चॅलेंजिंग वाटतात, कारण थंडीमध्ये पाण्यामध्ये तुम्ही 8-8, 10-10 तास, 9-9 तास असता, तर ते चॅलेंजिंग आहे. ओके, थँक्यू सर. आणि आता आपल्या चित्रपटाचे पिलर जे डॉक्टर रसिक सर आहेत त्यांच्याशी आपण सर, तुम्हाला असं का वाटलं की या चित्रपटाची निर्मिती करावी? बेसिकली जेव्हा प्रीतम सरांशी, म्हणजे या चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत त्यांच्याशी जेव्हा या संदर्भात माझं जेव्हा बोलणं झालं, तेव्हा त्यांनी मला जी कन्सेप्ट सांगितली त्याच्यात मला युनिवर्स दिसलं. म्हणजे त्यांनी मला हे सांगितलं की युनिवर्स होऊ शकतं याच्यात. ओके, सो युनिवर्स करण्यासाठी मी प्रोड्युसर झालो. ग्रेट. सो सगळ्यांनी 19 जून पासून रिझर्व ठेवा टाइम, तुमच्या संपूर्ण कुटुंबाने बघण्यासारखा पिक्चर आहे आणि काहीतरी वेगळं आणि थ्रिलिंग असा एक्सपिरियन्स देणारा हा चित्रपट आहे. थँक्यू.